मला असं वाटतं का विशालगडाच्या खाली जो हल्ला झाला, तोडफोड झाली, त्याचा आम्ही निषेधच करतो. पण विशालगडावर जर एकंदरीत जर आपण विचार केला तर गडानं या राज्यासाठी देशासाठी प्रेरणादायी आहे. तो इतिहास घडलेला आहे. राजस्थानासारखे गड महाराणा प्रताप सोडून बाकीच्यांनी सगळी जी काही मोगलांसोबत आपली काय म्हणते गाठेभेटे करून किल्ले साबित ठेवले असा महाराष्ट्र नाही आहे. हा महाराष्ट्र लढला आहे आणि ते गड किल्ले लढले आहे महाराष्ट्राचे. त्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे ना. हा हिंदू मुसलमानाचा प्रश्न येत नाही. मुसलमान असू दे का हिंदू असू दे, गडावर कोणाचंही अतिक्रमण होता कामा नये. ते हिंदूचं असू दे का मुसलमानांचं असू दे. पण खाली जे काही मंदिर तोडलं, काय धर्मस्थळ तोडलं, त्याचा निषेध करू. त्यांनी तोडलं असेल त्याला अंदर टाकलं गेलं पाहिजे. असं होता कामा नये का मुस्लिम आहे तर कारवाई होणार नाही, हिंदू आहे तर कारवाई होणार, किंवा हिंदू आहे तर कारवाई होणार नाही, असं नाही. गुन्हा असतं आणि त्याच्या संदर्भात कारवाई आम्ही हे सहन केलेलं आहे. 350 गुन्हे दाखल करून घेतले आहे बच्चू कडूनं, कारण आम्ही गुन्हा केला होता म्हणून आम्ही बोलतही नाही त्याच्याबद्दल. पण जे गुन्हेगार आहे त्यांना ते झालीच पाहिजे सजा. ते मला माहित नाही. कोणी असो, शिवभक्त असो का अधिक कोणता भक्त असो. हा, शिवभक्त आता छत्रपती शिवरायांनाच मस्जिद उभारली आहे. इवन त्यांच्या एकंदरीत सैन्यामध्ये जेव्हा अफझल खान चालत आला तेव्हा किमान 1000 फौज हे पठाणांची होती आणि तेव्हाचे अर्धे हिंदू मराठे हे अफझल खानाच्या विरोधात होते. इवन विशालगडाचा आणि पन्हाळगडाचा आपण जर इतिहास पाहिला तर जेव्हा पन्हाळगडावर सिद्दीकी जोहरनं जेव्हा वेढा टाकला तेव्हा त्या वेड्यातून निष्ठासाठी शिवानेवा काशीद हा न्यावी समाजाचा पहिलं बलिदान झालं. दुसरं बलिदान बाजीप्रभू देशपांडेंचं झालं आणि तिसरं जे होतं विशालगडावर जेव्हा पोहोचत होते शिवाजी महाराज जाणार तेव्हा मराठा जो काही वतनदार होता तो शिवाजी महाराजांच्या विरोधात उभा होता तिथं तलवार घेऊन. कदाचित तेव्हा तर त्याचं नाव मला सुर्वे का कोण आहे त्याचं आठवत नाही. तो जर मधात अडवा नसता तर बाजीप्रभू वाचले असते कदाचित. इतिहास हा जातीचा नाही आहे, धर्माचा नाही आहे. इतिहास छत्रपतीचा न्याय अन्यायाचा आहे. न्याय अन्यायाच्या बाजूने तुम्हाला आठवत नसेल, अजूनही जिजाऊचं पत्र अजूनही सिंदखेड राजाला उपलब्ध आहे. त्यात सरळ म्हटलं आहे का रयत महत्त्वाची आहे. ते कुठल्या धर्माची आहे आम्हाला माहीत नाही. इथं कष्ट करणारा आणि इमानदारीनं जगणाऱ्याला कोणी हात लावता कामा नये. जे हात वरते येईल ते छाटण्याचं काम या स्वराज्यामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी गड किल्ले काय आमचं राजे पण गेलं तरी 72 एवढं स्पष्ट जिजाऊनं सांगितलं आहे. आणि त्याच्यानं मला वाटतं कोणी ती लढाई छत्रपतीमध्ये हिंदूचे असं म्हणता येणार नाही. ते न्याय हक्काच्या बाजूचे होते. धर्म हिंदू होता हा भाग अलग आहे, पण ते न्याय हक्काच्या बाजूने लढत होते. काही कसं आहे का एकंदरीत जो प्रकार झालेला आहे तो त्या गडापुरता होता आणि खाली तो कसा नेला हा होऊ शकतं. तुम्ही गडावर आंदोलन करा, आम्ही खाली करतो बदनाम करासाठी, असंही झालं असेल. एकदम बेस्ट. आतापर्यंत 2च नाही, मी अशोकराव चव्हाण पासून मुख्यमंत्री पाहिले तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले. माझे व्यक्तिगत मत आहे. सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून मला ते आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये वाटले. उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून नाही.